ला सन्मानित केलंय मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने. थँक्यू सो मच. अभिनंदन विजय आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. चला फ्रेश मॅच आपल्या समोर येते. यस आणि इथे मात्र आमच्या कॉमेंट्रीसाठी कौतुकाची थाप म्हणून अजय पाटील बारक्या आमच्या उजव्या हाताला आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. थँक्यू सो मच बारक्या भाई. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून तुमच्या सर्वांच्या आवडीतून माझा छोटासा प्रयत्न आहे आणि नक्कीच इथे देखील मी माझे प्रयत्न करत राहीन. थँक्यू सो मच. तदनंतर मायक्रोफोनवरती आपण आवाजामध्ये बदल करूया. एक सुमधुर आवाज रायगड विभागाचा चेतन सरांना इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवरती. तोपर्यंत आम्ही रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मॅचला होईल सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अक्षय पाटील आणि त्याच्या साथीला अक्षय आणि संजय ही जोडी पाहायला मिळते. गोड जोडी या टीमची. वाईटचा इशारा सुरुवात झाली. सिंगल आली. श्री गणेश झालं एकने. ओ परत एकदा आपटी बार बॉल हा ट्रॅकर होता. हुक करायचा प्रयत्न होता आणि इथून जर फटका स्लॉट मध्ये असता. बॅट आणि बॉलची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. जिथे गोलंदाज लेग बाईचा इशारा येतो आणि सिंगल धाव देऊन जाईल. थोडस बॅटिंग करत असताना अक्षय देखील सुरुवातीला आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. मात्र मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 32 शिराला ग्रामीण या संघाकडून तो बऱ्याचदा खुल्या गाड्याचं क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळतो. चेतन पाटीलच्या तालमीमध्ये घडलेले हे सितारे आहेत आणि आज मात्र चांगला खेळ करतील यात मात्र शंकाच नसेल. ओ पुढचा बॉल हा ट्रॅकर संजयच्या बॅट मध्ये येतो. हा पहिला षटका धमाका ब्लास्ट षटकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. ओ काय बॅटिंग करतोय. आपलातून टायमिंग प्रॉपर टायमिंग बॅटर कडे आहे आणि खिरवड्या टीम मध्ये कमी वयामध्ये जागा बनवली. सोपं नाहीये या टीम मध्ये जागा बनवणं. आणि इकडे देखील पाच प्रत्येक खेळाडूवर बारीक नजर असते चेतन पाटील यांची आणि त्यांच्या तालमीतला हे घडणारे नवनवीन सितारे आणि त्यांना ते मी नेहमीच प्रमोट केलेलं आहे. जरी बॅटिंग त्यांची देखील चांगली असली तरी यंगस्टरला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत आणि त्यांच्या तालमीतले हे खेळाडू आपण आज पाहतोय. चांगला खेळ संजय देखील करतोय. वा भाई वा. नेहमीच कर्णधार कसा असला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. अक्षयला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज अक्षय. ओ हा बॉल पाठीमागे स्विंग करायचा होता. फिरून खेळायचा होता. नटराजन स्टाईलने बॉलला ढकललं. एकदा सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं. कॅल्क्युलेशन किती महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि दोघांची बॉन्डिंग अफलातून पाहायला मिळतो. अक्षय आणि संजयला आपण पाहतोय या विकेटवर धावा बनताना पाहायला मिळतात. रेकॉर्ड बनले जातात आणि रेकॉर्ड मोडले देखील जातात. म्हणूनच तर ऐतिहासिक मैदान काय आहे त्याचं ज्वलंत उदाहरण रायगड मधील अगदी पाहायला गेलं तर हे सुंदर असं मैदान आपण पाहतोय जे लागतंय कामोटे गावाला. आणि या कामोटेच्या गावामध्ये आज क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेळावा आपण पाहतोय. अनेक उंच उंच इमारती पाहतोय. हो खतरनाक आणि बॉल पाठवलाय 6 धावांसाठी नवापाडा गावामध्ये. अक्षयच्या बॅट मध्ये येतो षटकार. चांगली बॅटिंग करतोय. इकडे देखील धाकड फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रतिभावंत खेळाडू आहे. चांगली बॅटिंग करतोय. रंगात नंतर ढंगात आला आणि अक्षयची बॅट देखील आता आज बोलायला सुरुवात झाली. 360 मैदान आहे आणि त्याचाच बेनिफिट परत एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चुकी झाली खरं तर. बॅट आणि बॉलचा संपर्क होत असता पाहायला मिळत नाही. की नरेवाडी संघ आपण पाहतोय चांगला प्रयत्न चालू आहे. इकडे देखील गोलंदाज देखील कमी नाही. हे देखील
सांगतोय. हो परत एकदा त्या दिशेने लॉंग लेग क्लिअर करत असताना अक्षयच्या बॅट मधून येतो वन मोर बिग हिट षटकार. अक्षय पानसरे म्हटलं तरी एक वलांकित खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख राहिली. कित्येक स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात. मात्र कधी कधी गोलंदाजी करत असताना गोलंदाजावर देखील मार बसतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मराठा बाणा खिरवडे टीमची धावसंख्या 21. 21. गोलंदाजीमध्ये होईल बदल. नवीन गोलंदाजीचा वापर करण्यात आला षटक क्रमांक 2 साठी शंकर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवतेज बोट ठाण. नेक्स्ट मॅच असेल बेलदारवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कालमावाडी. या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. ओहो प्रयत्न कमालीचे होत्या. अगदी त्याला वाटलं की मी आता सुपरमॅन होणार. मात्र तसं घडलं नाही आणि बॉल गाठली बाउंड्रीची बॅट. 4 चौकार. धावांचा पाऊस पाडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चौफेर बॅटिंग पाहायला मिळतोय. 4 बाजूला फटके मारण्याची क्षमता ठेवतो. बॉलची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने अक्षय बरसलाय तर दुसऱ्या बाजूने संजय बरसलाय. यंग स्टार या टीमचे पाहतोय. उदयमुख खेळाडू आज चर्चेत आलेत आणि चर्चा या देखील नावाची होत असं पाहायला मिळतोय. वारणा मोरणा आशिषने म्हटले की बघ ओहो चांगला बॉल. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाही. आज खरं तर क्रिकेटची जुगलबंदी या दोन संघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळतोय. कोण हवी होणार, कोण जिंकणार, कोण करंट घुसलणार या स्पर्धेचा याची देखील उत्कंठा शिगेला पोचली असेल. हो 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 महत्वपूर्ण विकेट आली. संजयला जावं लागते माघारी. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना मराठबाणा खिरवडे टीमला. संजय बॅक टू पॅव्हलियन. पहा 50+ चा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि कित्येक वेळा या खेळाडूने यंगस्टरला लाजवेल असा खेळ केलाय. मग वारणा मोरणा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील गाजवली आणि त्यानंतर कित्येकदा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा टीमसाठी धावून आलाय. आणि बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज बालकृष्ण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लेजेंडरी खेळाडू, डाव्या हाताचा धाकड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विद्वांस खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो या टीमचा कणा म्हटलं तरी हरकत नाही. चांगला खेळाडू आहे आणि गोलंदाजी देखील तितकीच तो चांगली करतो. असा महत्वपूर्ण असा हा गोलंदाज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. पहा नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला कालमावाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ बेलदारवाडी या दोन ताकदवान संघांमध्ये टॉस केला जाईल. ओ पहिलाच बॉल फेस करत असताना लाऊडली अपील पाहायला मिळते. शंकर षटक क्रमांक 2 अत्यंत महत्वाचा आतापर्यंत फेकलाय. बॅटरकडे उत्तर नव्हतं. कोंडी केली या षटकामध्ये. धावा करण्यासाठी थोडासा स्ट्रगल चालू आहे. पहिल्या बॉलवर 4 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मग धावांसाठी धाव चालू आहे. ओ परत एकदा लेटकटचा फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या खाली. चिखलामध्ये खेळायला देखील एक मजा वेगळी असते. क्रिकेटचा खेळच निराला आहे आणि क्रिकेट आमच्या रक्तामध्ये आहे हे सर्व आमचे खेळाडू सांगतात. क्रिकेट आमची जान आहे आणि आम्ही सर्व क्रिकेट वेडे आहोत. या मैदानाकडे आम्हाला क्रिकेट बोलवत असतो. सुट्टीचा दिवस म्हटला की आम्ही क्रिकेट प्रेमी मैदानाकडे येत असतो. मग दिवसभर क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट.
ओ चांगला पनिशमेंट दिल्या बॉलला एक आली आणि एकच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या लागली गेली आहे 27 धावा. षटक क्रमांक 2 कमालीचं राहिलंय, ज्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल ना शंकरची तर टाळ्या होणं हरकत नाही मित्रांनो. आजचा दिवस देखील संडे आणि फंडे आपण पाहतोय आणि आज रविवारचा दिवस आणि इथे मान्सून ब्लास्ट आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोस्ती चषकाचा थराण आणि त्याचबरोबर आज आजच्या दिवसाला प्रमुख उपस्थिती लाभले आमचे सन्माननीय आदरणीय आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं वासी मसाला मार्केटचे संस्थापक अजय भाई पाटील यांचं आगमन आपण पाहतोय. ओ चांगला फाईन लेग लॉंग लेग मध्ये फटका सजवला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली. योगेश आपण पाहतो विजयला गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर योगेशला पाहतो. पहा प्रत्येक खेळाडूची माहिती कलमावाडीच्या अजयला देखील माहिती आहे. अजय पाटील सबसेकातील अजय पाटील आज हे नाव चर्चेत राहिलंय. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल. ओ फास्ट अँड फ्युरियस वेगवान नो बॉलचा इशारा. ओ स्टेपिंग पंचांनी हेरलं आणि इकडे दंडित देखील केलंय. विजय बालाजी सरांना पाहतोय. नेहमीच रायगडचं क्रिकेट उंचावलं या पट्ट्याने. कित्येक वर्ष रायगड टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली. खुल्या गटाचं क्रिकेट देखील गाजवलंय आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेत पाहतोय. चांगले ऑफिशियल पंच. फ्रीटचा बॉल उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. ओ अक्षरसाठी क्लीन बॉन्ड दांडी दांडी गुल मात्र फरक पडणार नाहीये. फ्रीटचा बॉल होता. खोलीवर टप्प्याचा बॉल ब्रह्मास्त्र बाईच्या स्वरूपात सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31-31. या टीमचा खतरनाक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे योगेश. अगदी अचूक माहिती आहे आमच्या बारक्या बाईला. प्रत्येक खेळाडूची माहिती तो नेहमीच आणि जेव्हा जेव्हा बारक्या देखील गोलंदाजी बऱ्याचदा करायचा. मात्र बारक्यावर आक्रमण केलं होतं स्वप्नीलने आणि त्यानंतर त्याने पर्देतून रजाच घेतली. कायमची सुट्टी करून ठेवली आणि त्यानंतर बारक्या कधीच 11 मध्ये कधी दिसला नाही. ॲज अ टुवाल मॅन टीमला नेहमीच सपोर्ट करण्यासाठी तो येत असतो. कलमावाड टीमचा एक ओ फटका लॉप केला हवेमध्ये आहे जरूर. क्षेत्ररक्षक आहेत दूरवर. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चालवलाय. धोक्याची घंटा. बालकृष्ण पाटीलला विकेट सॅटिस्फाय करावी लागते आणि इथे मात्र बालकृष्ण पाटील OUT आउट. 1 मोर विकेट डाऊन. एक शॉर्ट रन. यस म्हणजे या बॉलवर एकही धाव मिळणार नाहीये. यस सर. ओहो तो आला रे आला. जशी केतन म्हात्रेला पब्लिक फॅन दिवाना असतो तसा वारणा मोरणाचा आधारस्तंभ म्हणून ज्याची नावाची छाप चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो असा खेळाडू चेतन पाटील. सबसेकातील चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेहमीच युवकांना प्रेरणा देत असतो आणि आज मात्र आर्यनची उमी भासते या टीमला. आणि बॅटिंग साठी आता चेतन पाटील इकडे चांगला करावं लागेल. चेतन पाटीलला लढावं लागेल. अक्षय उदयमुख खेळाडू आहे. चांगल्या टच मध्ये आहे. तो देखील चांगला खेळतोय मात्र त्याला देखील साथ द्यावी लागेल. एक चांगला खेळाडू आहे. कित्येकदा चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतात. आज संधीचं सोनं करावं लागेल चेतन पाटीलला. हो 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 खतरनाक उडवला. उंच माझा झोका घेत बॉल चालला हवा के संग संग घटा के साथ साथ. चेतन पाटीलच्या बॅट मध्ये येतो हा पहिला ब्लास्ट षटकार. म्हणूनच तर या खेळाडूची दहशत आहे या भागामध्ये. का मी टीम मध्ये आलोय, का टीमला लीड करतोय आणि माझ्या तालमीमध्ये हे खेळाडू का घडलेत याचं ज्वलंत उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय.
हो परत एकदा सॉफ्ट हँड फटका सजवलाय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला, यस वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तुम्ही फिटनेस पाहू शकाल, चेतन पाटीलची फिटनेस अगदी फ्लेक्झिबल असा हा खेळाडू धावा करण्यासाठी जाणला जातो, मोठ्या खोऱ्याने धावा बनवतो आणि टीमला देखील चांगली धावसंख्या सेट करत असताना पाहायला मिळतोय. या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 39 धावा. एक शॉर्ट डाव, चुका केल्या जातात वारंवार चुका. 38 एक धाव कमी होईल, 39 मधून एक कमी केले, 38 झाल्यात. आणि त्याचबरोबर करमाले टीमचे कॅप्टन मास्टर माइंड शिवकुमार यांचं देखील आगमन झालंय. उत्तम दर्जाची स्कोरिंगची भूमिका त्यांची देखील आपण पाहत आलो सातत्याने आणि आज देखील त्यांचं नेहमीच योगदान असतं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये किती धावा केल्या जातील? 38 झाल्यात, 38 झाल्यात. चला थोडस काही करा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये किती बनवले जातील? 38 तर जमवल्यात 3 षटकांमध्ये. अजून या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये थोडस बदल केले जाते. बॅटिंग स्ट्रेंथ देखील तगडी आहे. जी सुरुवात कॅप्टनने केल्या, जी सुरुवात अक्षयने केल्या, आघाडीचा हा फलंदाज अगदी प्रतिभावंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओ शॉर्ट बॉल भिरकावलाय, उंच गेलाय, लांबी गाठणार का, अंतर कापणार का? इथे काय घडलंय? हो सोपा झेल हातातून निसटला, अगदी हाताला चटका देत बॉल खाली निसटला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 आकड्यावर. चांगली धावसंख्या सेट केली जाते. आपण पाहतोय या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते आदरणीय सन्माननीय तेजस शेट कदम ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. वाईड बॉलचा इशारा, खराब बॉल, अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा. अजून या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये किती बनवल्या जातील? अक्षय गुणवान खेळाडू आहे. शॉर्ट बॉल, हो 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 बॅटमॅन स्ट्रोक आणि बॉलला पाठवलाय सरळ स्टँड मध्ये. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना 6 धावांसाठी षटकार. म्हणूनच तर या टीम मध्ये या खेळाडूची नावाची चर्चा होत असते. यंगस्टार आहे आणि नेहमीच या खेळाडूंना पाठबळ दिलं गेलंय. मराठा बाना खेरवडे टीम संघ म्हटला की नेहमीच या टीमची चर्चा. परत एकदा आडव्या बॅटने बॉल स्विंग केला, मिड विकेट कडे बॉल चाललाय, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. हो 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 घडलंय काय? चुकी झाली आहे आणि खरं तर बॉल कव्हर करताना थोडस दडपण अगदी जाणवायला सुरुवात झाल्या. बॉल अगदी ओला असल्यामुळे हातामध्ये व्यवस्थित प्रॉपर बसल्या नाही आणि त्यामुळे बॉल हातातून निसटला आणि तिथून 2 धावा सहज कंप्लीट केल्या. धोक्याची जरूर घंटा होती. नॉस्ट्रिक एंड कडे चेतन पाटील धावत होते, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुढचा बॉल अक्षयसाठी. ओ परत एकदा उडवला, उंच बाजा झोका घेत बॉल चाललाय हवा के संग संग, घटा के साथ साथ आणि अक्षय पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. अक्षय पाटील ब्रँडेड षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली झटपट पटापट 55 या आकड्यावर. 13 बॉल 32 धावांची इनिंग साकारली. चेंडूची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपले ऑफिशियल पंच आपण पाहतोय. चांगला खेळतोय, चांगला लढतोय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही असं सांगतोय इकडे अक्षय. डॉट बॉलची होते समाप्ती. चांगला बॉल, चांगला टप्पा. लास्ट बॉलचा खेळ अजून बाकी आहे षटकातील. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल महत्वाचा असेल बॅटिंग करत असताना.
ओ खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली आहे आणि या एकच्या मदतीने लेग बायचा इशारा आला. अब तक 56 नाना पाटेकरची मूवी आली होती. अब तक 56 आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना. किनरेवाडी या टीमला 57 करायच्यात. 24 बॉल 57 नीड. चला लगेच फिल्डिंग सेट करायच्या. पहा जास्त वेळ घेऊ नका आणि टॉस केलं जाईल. एका बाजूला बेलदारवाडी आणि त्यांच्या विरोधात कल्लामावाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी चला विनोद भगत सर आपल्या शुभास टॉस केला जाईल. चला विनोद भगत सर या. हेड अँड टेल. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी बेल्लारवाडी विन द टॉस इलेक्ट्रिक फास्ट फील्ड. बॅटसाठी इन्व्हाइट केलं कल्लामावाडी या टीमला. टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. चला फिल्डिंग लगेच सेट करा. पहा मराठा बांधा खेरवडे टीमला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. आता आपल्याकडे वेळ देखील भरपूर कमी आहे आणि त्याचमुळं थोडीशी घाई करा. किनरेवाडी संघाचा ट्वेल्थमॅन कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवा. पहा जास्त वेळ घेऊ नका. किनरेवाडी टीम आपला ट्वेल्थमॅन पाठवा लगेच. चला किनरेवाडी आपली बॅटिंग आली. आता एक तर खेळाडू पाठवा. चला अक्षय एखादा खेळाडू पाठवा लवकर. ट्वेल्थमॅन पहिले षटक फेकण्यासाठी अक्षय पाटील. ओ पहिल्याच बॉलवर धमाका. बारी बारी सबकी बारी. एक तुम्हारी तो एक हमारी. आणि इथे अक्षयच्या बॅट मधून अक्षय नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगवायला सुरुवात झाली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. षटकाराने स्वागत केलंय अक्षय पाटीलचं. अक्षय आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा
आणि इथून प्रयत्न करावे लागतील. अक्षय पाटीलला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. कॅबिलत आहे, कित्येकदा चांगलं षटक फेकलंय त्याने देखील. ओ थ्रू द कव्हर, बॉल झाला एक टप्पा घेत सीमा पलीकडे 4 चौकार. टाळ्यांचा देखील कडकड 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 आवाज आता गुंजवायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच 2 बॉल मध्ये धुवाधार इनिंग आकारताना पाहायला मिळतोय. 2 मध्ये 10 बनवल्यात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी थाटामध्ये राजेशाही ठाठ मैदानाच्या आतमध्ये साजलाय. बॅटिंग करत असताना अक्षयने चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. या टीमचा वेल फिनिशर, जुनून ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. कित्येक वर्ष किनेरवाडी या टीमची सेवा केली आहे, म्हणूनच या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळतो. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन म्हटले की नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, खुल्या गटाचं क्रिकेट असो, नेहमीच हा पट्ट्या गाजवत आलाय. त्यामुळे ही लढाई आहे ना, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला देखील अक्षय पाटील. ही जुगलबंदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यष्टांच्या मागे मास्टर माइंड चेतन पाटील हो चुकी करतोय. थोडीशी चुकी झाली आहे आणि चुकीचा फायदा एकेरीमध्ये लगेच संधी मिळाली, तिचा फायदा घेतला. 22च्या स्वरूपात सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. पावसाच्या सरी देखील बरसायला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाला हवा हवा असणारा पाऊस मैदानाच्या आतमध्ये देखील कोसलायला सुरुवात झाली आहे. बरेच वाट पाहत होतो पाऊस कधी पडणार. आणि रेनी सीझन म्हटलं की मान्सून ब्लास्ट या गोष्टीची चर्चा होत असताना आता गोलंदाजी करत असताना अक्षय पाटीलला ॲडव्हान्टेज मिळतोय. पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. बॅटरला थोडीशी बॉल खेळताना थोडंसं आता स्ट्रगल करायला सुरुवात झाली. बॅट आणि बॉलचं संपर्क थोडंसं होताना पाहायला मिळतं. जेव्हा विकेट सुकलेली असते तेव्हा बॉल तितका स्विंग होतो आणि जेव्हा विकेट ओली होते तेव्हा थोडंसं बॅटिंग करत असताना स्ट्रगल करावं लागतो. आणि इकडे 4 धावा येत असताना पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्लिअर करत असताना 4 आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 15 या आकड्यावर. रेनकोट घेऊन जा पहा. पंचांसाठी येल्लो कलरचं आहे बघा. ओ फटका चांगला आहे. फाईन लेग रिझन कडे बॉल चालला गरंगलत, मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. आणि पहा या चिखलामध्ये पाय रोवत रोवत चेतन पाटील पोहोचले बॉलच्या खाली. एफर्ट लाजवाब पाहायला मिळतात. कमिटमेंट 100% कमिटमेंट म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेटचा खेळच निराला. नाद या रक्तामध्ये क्रिकेट आहे. चेतन पाटील म्हटलं की त्यांना कधी म्हणा, झोपेत कधी म्हणा चेतन पाटीलला की आज आपली मॅच आहे, ते तुम्हाला 2 तास अगोदर मैदानात येऊन थांबतील असे हे व्यक्तिमत्व आहे. ओ फटका फसलाय. ओ हो 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 काय घडलंय. चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. आणि झेल कुणाचा सोडलाय. अक्षयचा जो खतरनाक आहे. आणि आता मात्र जेव्हा जेव्हा खेळाडूचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उडला सुरुवात करतो. या मॅच मध्ये देखील तसं चित्र पाहायला मिळेल का? काय घडणार, काय बिघडणार. क्रिकेटचा खेळच निरालाय. त्यामुळे बालकृष्ण पाटील चांगली बॉलिंग करतोय. क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ आज आर्यनची देखील कमी आहे. त्यामुळे थोडस एक गोलंदाज मार बसू शकतो. ओ प्रयत्न परत एकदा धावची. हो विकेट आली.
ज्यासाठी सापडा रचला होता, प्लॅनिंग केली होती आणि अगदी महत्वाची विकेट आली आणि फलंदाज प्रणयला जावं लागतंय माघारी, अक्षयला जावं लागतंय री. अक्षय बॅक टू पवेलियन. मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना किनेरवाडी या टीमला. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये या, पहा जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅच अरविंद मस्कर, जसा सामना संपेल तसा लगेच मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॅटर इनिंग नंबर 3 सतीश. पुढचा बॉल प्रणयसाठी बालकृष्णा. ओ यष्टा उद्ध्वस्त केलात. क्लीन बोल्ड. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला बॅटिंग करत असताना प्रणय तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद. नवीन बॅटर योगेश. या टीमचा खरं तर ऑलराऊंडर आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा चांगला खेळ केलाय. त्यामुळे या खेळाडूकडून देखील अपेक्षा असतील टीमला. बालकृष्ण पाटीलचा हा बॉल पडल्यानंतर अगदी वेगवान बॉल पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचाच वापर करत असताना बॉल मिळतो. जेव्हा जेव्हा डावखुऱ्या हाताच्या गोलंदाज येतात ना त्यांच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. एसए ची कोणाला बॅट मिळाली असेल ना तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन या. ओ हो खतरनाक. आणि बॉलला पाठवल्या सरळ वॉशिंग शोरूम मध्ये. 6 धावांसाठी षटकार. लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो आणि हे सिद्ध करतोय. सुरुवात थाटात झाली आहे आणि शेवट देखील गोड करायचा आहे यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या 28. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये 29 करायचे आहेत. सामना कठीण होत चालला. कोणाच्या बाजूने हा सामना झुंकेल. 50-50 सामना बाकी आहे. कोण जिंकणार कोण हरणार याचीच उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे आणि गवलेवाडी टीमचं देखील आगमन होत असताना बॉल मिळतोय. ट्वेंटी 28. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी प्राचारण करण्यात आलंय मिथून. आता मिथूनला देखील इकडे चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगली. ओ पहिलाच बॉल उंच उंच माझा झोका घेत. नो बॉलचा इशारा आलाय. वाईट बॉल. खऱ्या अर्थानं नो बॉल फेकला गेलाय. अशा धाडणीचे बॉल फेकले गेले. अजून एक या धाडणीचा बॉल फेकला गेला तर या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. चेतन पाटीलकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. तो देखील करू शकतो. मात्र त्याला स्वतःला वगळून नवीन खेळाडूंना संधी देत असतो. गोलंदाजाला देखील भरपूर घाई झाली आहे की मला गोलंदाजी चांगली करायची आहे. अचूक टप्प्यावर करायची आहे. कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे देखील लक्ष असेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 29 करायचे आहेत. ओ फुलटॉस बॉल टर्न केलाय. क्षेत्ररक्षक बालकृष्ण बॉलला जज करतो. ओहो मोये इथे कॅच देखील सुटलाय आणि बॉल देखील चाललाय. टाटा बाय बाय करत 4 धावांसाठी चौकार. चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये सामना हळूहळू सोपा होत चाललाय.
कमालीची बॅटिंग करतो योगेश मैदानच्या आतमध्ये. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही असं सांगतोय मैदानच्या आतमध्ये योगेश. खेळ त्याचा भरलाय, खेळ फुललाय आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सतीश, जो आक्रमक खेळाडू आहे, ज्याने सुरुवात षटकारांनी केली होती. त्यामुळे या मैदानाचा इतिहास, भौगोलिक अभ्यास करणं तुम्हाला तितकंच महत्वाचं असतं. ओ परत एकदा इथे हॅमर केलं, हेड अगदी डोक्याला आदलला बॉल आणि नो बॉलचा इशारा. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन गोलंदाज यस के आलाय. ओ अरविंद 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 जरा असाव ना. विशू विशू मेशो करू मेशो. नवीन गोलंदाज एस के. ओ एस केचा हा बॉल चांगला आहे, लाईन चांगली आहे आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतोय आता. सूर गवसलाय, पहिला बॉल हाताळलाय चांगल्या टप्प्यावर. रिदम, लाईन, लेंथ या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि योगेश बॅटिंग करत असताना थोडासा आता स्ट्रगल करतोय. बॉल जो मागील बॉल जो भन्नाट वेगाने जो पडला आणि अगदी त्याच्या डोल्यावर आदळला, त्यामुळे थोडीशी दुखापत त्याला देखील आहे. खेळताना थोडासा इशू येऊ शकतोय, मात्र चांगला खेळ करेल यात मात्र शंकाच आहे. हो परत एकदा नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल व्हेरिएशन दाखवते, चांगली बॉलिंग या षटकामध्ये. यंगस्टर आहे एस के, ज्यांनी कधीच कल्पना केली नसेल की आज मला गोलंदाजी मिळू शकतो या स्पर्धेमध्ये, मात्र पहिल्यांदाच हो इकडे देखील लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि अतिरिक्तच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा.
खतरनाक खेळाडू आहे योगेश. हो 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 इथे मात्र काय घडलंय. नो बॉलचा इशारा. ओ स्टेपिंग झालाय गोलंदाज आणि त्याच मुलं विजय बालाजी सरांनी हेरलं आणि दंडित देखील केलंय. उघडा डोले पहा नीट. आता पुढचा बॉल फ्रीट आहे त्यामुळे मुबा आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मात्र ओ स्टेपिंग होतोय आणि ह्या चुका टाळाव्या लागतील या स्पर्धेमध्ये जर विजयाचा झेंडे अटके पार घेऊन जायचं असेल तर इथून सुरुवात चांगली करावी लागेल. पॉझिटिव्ह अप्रोच दाखवावं लागेल. ओहो इथे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. हो संधी निर्माण झाली. हो खतरनाक आणि इथे मात्र धावचीत सबसे कातील चेतन पाटील गोटी लेम दाखवत असताना अगदी लहानपणी ना कॅचेऱ्या देखील चांगल्या खेळल्या असतील आणि तोच इकडे नेमबाजी करत असताना निशाणा कसा असला पाहिजे तर चेतन पाटील सारखा असला पाहिजे. आणि हे ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि महत्वपूर्ण विकेट आली आहे. धावचीत सतीशला बाद केलंय. ज्या खेळाडूने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता त्या खेळाडूला देखील बाद करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. म्हणूनच तर या टीमचा मास्टर माइंड आहे, नेता, दिशादर्शक, तारणहार या साऱ्या भूमिका तो साकारतोय या टीमसाठी. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अद्याप. चांगलं षटक फेकतोय या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये काय जलवा दाखवलाय. घडामोडी अनेक झाल्या ज्यामध्ये काही नो बॉल देखील आले आणि तरी देखील मागे वळून पाहिलं नाहीये. नवीन बॅटर न्यू कॅन्डिडेट सुशांत. शांतीत क्रांती करावी लागेल. इकडे देखील सुशांतला टीम साठी लढावं लागेल. हो इथे देखील वेट अँड वॉच. उंच गेलाय. लांबी कापणार का. अंतर तितकंच आहे. चुकी झाली. कॉलिंग खराब आणि इथे मात्र संधी निर्माण झाली. तिचा फायदा करता आला नाहीये आणि 2 धावा देऊन जातील. अनेक चुका झाल्यात मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना मराठवाडा टीम खेरोड्याच्या. आज आर्यनची नक्कीच उणी भासते या टीमला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली पटलावर 38. 38 धावा. 7 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 29 करायचे आहेत. तेजस कदम आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवर आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यांचं देखील करूया दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत. नवीन बॅटर शंकर. अंतिम बॉल. हा बॉल महत्वाचा आहे. इथून षटकार आला तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतोय आणि डॉट बॉल खिरवडे या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतोय. हा बॉल अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे या बॉल कडे लक्ष लागलं असेल. ओहो चांगला बॉल. आता 6 मध्ये करायच्यात. 19 मॅच आवडले असेल तर टाळा होला हरकत नाही. व्हॉट अ मॅच. 6 मध्ये 19 करायचे आहेत. सहा मध्ये 19 करायचे आहेत. कोण गोलंदाजी मार्कवर येणार. चेतन पाटील की युवा खेळाडू. यस यस चेतन पाटील स्वतःच्या हातामध्ये बॉल सोपवला. बालकृष्ण पाटील सांगतात की चेतन पाटीलच गोलंदाजी करणार. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभव कित्येक वर्षाचा आहे. क्रिकेट रक्तामध्ये आहे. क्रिकेट नसामध्ये आहे आणि असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अगदी मधल्या रात्री जरी म्हटलं ना चेतन पाटीलला की आज आपली मॅच आहे आणि अर्ध्या रात्री खेळायला जायचं आहे तरी हा माणूस मैदानाकडे येऊ शकतो.
एवढा प्रचंड वेळ क्रिकेट पर्यंत आहे आणि वयाची जरी 40ची पार केली आहे तरी क्रिकेट अजूनही रक्तामध्ये आहे. क्रिकेट वेड आहे म्हणूनच तर मैदान त्याला सातत्याने ओढवत असतो आणि टीमला नेहमीच पाठबळ देत असतो. पहिला बॉल चेतन पाटीलचा कमी गतीने टाकलेला बॉल पाठीमागे चांगली फिल्डिंग झाली. हो 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 काय घडलंय थोडीस मिस्टेक आणि इथून धावा 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होत नाही दिसत. जिथे 1 होती तिथे 1 एक्स्ट्रा आली आहे. चुका होतात. 5 मध्ये 17 करायच्या. 3 मोठ्या फटक्यांचा खेळ बाकी आहे. काही घडू शकतो काही बिघडू शकतो. क्रिकेटचा खेळच निराला अद्भुत अविस्मरणीय असा हा क्रिकेटचा खेळ आणि दोस्ती चषकाचा थरार आपण पाहतोय. रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि कांबोटे गावामध्ये आज दोस्ती चषक रंगतोय. ही मोठी बाब आहे. हो हा बॉल देखील खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. गती काढते या बॉलची अगदी हवा दिली होती आणि चांगली दर्जाची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. वा खेळण्याजोगी षटक आतापर्यंत हाताळले गेले. 2 बॉल तर चांगले फेकले गेलेत. पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल. परत एकदा चांगला बॉल कौतुक करावं लागेल चेतन पाटीलचं. आता या मॅच मध्ये रंग भरले गेले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी करायच्या 17. हा बॉल महत्वाचा असेल. बॅटरला रीड केलं जातं आणि तदनंतर बॉलिंग केली जाते. का एवढे वर्ष क्रिकेट खेळतो याचं ज्वलंत उदाहरण. पुढचा बॉल चेतन पाटीलचा. हो हा देखील बॉल खतरनाक. हो 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 काय कमालीची फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहतोय आणि स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये बॉलला अडवलं आणि धावचीच्या स्वरूपात विकेट प्राप्त केले. आणि या मॅच मध्ये आता हळूहळू शिरकाव करत असताना कॅप्टन कसा असला पाहिजे. नेता दिशादर्शक तारणार त्याच्या टीम साठी लढतोय. अक्षरशः स्वतःवर विश्वास दाखवला. 6 मध्ये 19 करायच्या होत्या आणि या विकेटवर 6 मध्ये 19 सहज केल्या होत्या आणि त्याचमुळे टीमचं आत्मविश्वास वाढवलं आणि चांगली बॉलिंग केली. आता 2 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा फक्त आणि फक्त 2 मध्ये 17 बनवायच्या आहेत. या मॅचची पूर्णपणे हवा काढली आहे खिरवडे टीमने. काय गोलंदाजी केली आहे कौतुक करावं लागेल. हो परत एकदा ऑन साइडला मिड विकेट अक्षय पाटील या बॉलच्या खाली. पाटलांचा पोरगा जो नेहमी नाही कुणाला भीत असा अक्षय पाटील आपण पाहतोय. एकच झाली या षटकामध्ये. काय षटक हाताला गेलंय कौतुक करावं लागेल. मास्टर माइंड काय आहे या टीमचा हे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो इकडे देखील या मॅच मध्ये शिरकाव केलाय आणि विजयी संपादन करत असताना टीम मराठवाडा खिरवडे टीम या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादन करतोय आणि चेतन पाटीलची गोलंदाजी अप्रतिम राहिले. गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो.